पुढची बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे। आरोपींवरती चार्ज फ्रेम करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला उपस्थित राहणार आहेत। यावेळी न्यायालयाकडे विनंती अर्ज ते दाखल करतील। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी पुराव्याचे व्हिडिओ कागदपत्र मागितलेली आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव आजही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं जाऊ शकतं। दरम्यान आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आज सुनावणी होणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये। या प्रकरणाची कोर्टात सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये काय घडतं याकडे आपलं लक्ष असेलच। मात्र आरोपींवरती चार्ज फ्रेम करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी न्यायालयाकडे विनंती अर्ज ते दाखल करतील। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपीच्या वकिलांनी पुराव्याचे व्हिडिओ आणि कागदपत्र मागितलेली आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव आजही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं। दुसरी एक महत्त्वाची बातमी, प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केलाय। 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावरती त्याला जामीन मिळालाय। मात्र आज देखील कोरटकरची जेलमधनं सुटका होण्याची शक्यता कमीच आहे। कोरटकरला उशिरा जामीन मिळाल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। त्यात आज शासकीय सुट्टी असल्यामुळे कोरटकरची शुक्रवारी म्हणजेच उद्या जेलमधनं सुटका होण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा आणि इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकरला अखेर काल जामीन मिळाला। मात्र जामीन मिळाल्यानंतर कोर्टाची ऑर्डर अद्याप ही जेल प्रशासनाला प्राप्त झाली नसल्यामुळे त्याचा मुक्काम काल रात्री आहे तो कळंबा जेलमध्येच होता। आज शासकीय सुट्टी असल्यामुळे ही ऑर्डर येण्यासाठी तांत्रिक अडचणी आहेत ते निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे आजचा मुक्कामसुद्धा आहे ते प्रशांत कोरटकरचा कळंबा जेलमध्येच वाचण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही। आज सुट्टीच्या दिवशीचं कोर्ट उपस्थित असतं, मात्र हे कोर्ट ही प्रक्रिया पार पाडतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला, इंद्रजित सावंत यांना धमकी दिली, यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि या गुन्ह्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केली होती। तब्बल 1 महिना तो फरार झाला होता आणि या अटकेनंतर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर सादर केला असता। सुरुवातीला 3 दिवसाची पोलीस कोठडी, नंतर 2 दिवसाची पोलीस कोठडी आणि नंतर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी आहे ती मिळाली होती। यानंतर आता काल अखेर त्याला जामीन मिळाला। जामीन मिळाल्यानंतर त्याची सुटका होईल अशी अपेक्षा होती। मात्र एकूणच पाहायला गेलं तर काल कोर्टाची जी प्रक्रिया आहे ती उशिरापर्यंत चालू होती आणि त्यानंतर तिचा जो 50,000चा बॉन्ड आहे तो द्यायचा होता। जातमुचलकावरती त्याला सुटका आहे ती केली होती, त्याची तशी अट आहे ती कोर्टाने घातली होती। ती प्रक्रिया आहे ती काल पूर्ण पडली नाही आणि आज आहे ती शासकीय सुट्टी आहे। त्यामुळे या तांत्रिक बाबीमध्ये प्रशांत कोरटकरचा मुक्काम आणखीनच कळंबा जेलमध्ये आहे तो वाढताना आपल्याला दिसतोय। आज सुट्टीचं कोर्ट या संदर्भातली प्रक्रिया काय पार पडतं का यावरती आज त्याचा मुक्काम कळंबा जेलमध्ये असणार की तो बाहेर येणार हे अवलंबून असणार आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर जरी तो कळंबा जेलमधून बाहेर आला तर शिवप्रेमींचा रोष अद्यापही कायम आहे। त्यामुळे त्याला संरक्षण दिलं जाते का आणि त्याचे वकील कोर्टाकडे संरक्षणाची मागणी करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।